लाखो रुपये खर्च करून बनविलेला रस्ता आणि तो चक्क हाताने उखडतोय। हा रस्ता आहे की पापड? ही आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पारोडी ते रिठा गावाला जोडणारी सडक। कागदावर डांबरी पण प्रत्यक्षात मातीवर थोडं डांबर फासलं आणि झालं काम पूर्ण। सरकार निधी देते, टेंडर निघतं, काम सुरू होतं, बोर्ड लागला जातो, फोटो काढले जातात आणि काही दिवसांनी काय होतं? रस्ता असा हाताने उखडतो की जणू आपण शेतीतून गवत उपटतोय। पारोटी ते रिठा हा भाग अतिदुर्गम। विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, रुग्णांना याच रस्त्यावरून जावं लागतं। पावसाळा आला की परिस्थिती आणखी बिकट होणार। मग प्रश्न असा, दर्जा तपासला कोणी, बिल कोणी पास केलं आणि जबाबदार कोण? अशी आहे की या ठिकाणी जे रोड काम चाललेलं आहे ते 100% सगळं एकदम तुकपालीच चाललेलं आहे। कसल्या प्रकारची लेवलिंग नाही आहे, व्यवस्थित पाणी टाकणं नाही आहे, गिट्टीचा वापर बरोबर नाही, डांबराचा वापर बरोबर नाही आणि ही जी चुरी आहे ती चुरीसुद्धा कुठे टाकलेली आहे, कुठे टाकलेली नाही आहे। तर माननीय तुम्हा सर्व साहेब लोकांना आमची विनंती आहे की हा रोड जो आहे तो अगदी मजबूत आणि चांगल्या प्रकारे व्हावा, ही आमची सर्वांना तुम्हाला विनंती आहे। माननीय इंजिनियरना सुद्धा माझी विनंती आहे की आपण या कामावर तीव्रतेने लक्ष द्यावं आणि काम 100% चांगलं व्हावं। मी अगदी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं होता की बाबा हे रोड काय तात्पुरतं म्हणजे थुकपालीस चाललेलं आहे का कायमचं आहे, तर त्यांनी सांगितलं की 100% नवीनीकरण चाललेलं आहे। मग नवीनीकरण इथं मला कुठंच आढळलेलं नाही आहे। माननीय सर्व इंजिनियरांना, माननीय आमदार साहेबांना, सर्व पत्रकारांना माझी सगळ्यांना विनंती आहे की हा रोड अतिशय उत्तम दर्जाचा व्हावा। माननीय आमदार साहेबांनी ज्या तळमळीनं या ठिकाणी आम्हाला मागणी करून दिलेली आहे त्यांच्या मागणीला मान देण्यात यावा आणि हा रोड अतिशय उत्तम प्रकारे आणि मजबूत व्हावा, ही आमची सर्व गावकऱ्यांची, या परिसरातील सर्व या रोडनी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची हीच आम्हा सगळ्यांची विनंती आहे। रस्ता हाताने उखडतोय म्हणजे फक्त डांबर नाही तर व्यवस्था उखडली गेली आहे। चौकशी होईल का? दोषींवर कारवाई होईल का? की हा रस्ता आणि हे प्रकरण दोन्ही थंड होणार, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेकडे आता प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।